चपाती, पुरी, भाकरी किंवा भात ह्या चणा मसाल्यासोबत सगळं भारीच लागणार। यासाठी मी चणे भिजवून घेतले आहेत। कुकरमध्ये भिजवलेला चणा, दालचिनी, तमालपत्र, मीठ, हळद टाकून चणा मऊ होईस्तोवर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर कांदा बारीक चॉपरमध्ये आपण चॉप करून घेणार आहोत। हा कांदा ह्या चॉपरमध्ये खूपच छान बारीक होतो। हिरवी मिरची, कोथिंबीर, शिजवलेले चणे, हळद, तिखट, मीठ, चणा मसाला आणि गरम मसाला टाकून मी हे बारीक केलेले आहे। कढईत तेल गरम झाले की जिरे आणि बारीक केलेला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। अद्रक लसूण पेस्ट टाकून परत एकदा फ्राय करून घ्यायचे आहे आणि मिक्सरला जे आपण मिश्रण बारीक केले आहे आणि टोमॅटो प्युरी टाकून आपल्याला हे सर्व मिश्रण तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे। त्यानंतर उकडलेला चणा टाकून एक उकळी आली, कोथिंबीर वरतून टाकली की आपला हा छान सुंदर असा चणा मसाला तयार आहे। हा चणा मसाला तुम्ही एकदा नक्की करून बघा।